आतापर्यंत आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी आणि उद्दिष्टे बघितली. परराष्ट्र धोरणासंबंधी चर्चा केली. आता आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा आपण 2 टप्प्यांमध्ये घ्यायचा आहे. पहिला जो टप्पा आहे स्वातंत्र्यापासून ते 1990 पर्यंतचा व दुसरा टप्पा आहे 1990 नंतर ते आजपर्यंतचा असेल. तर आपण पहिल्या टप्प्यासंदर्भात भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयीचा पहिला टप्पा. भारताचे परराष्ट्र धोरणाचा पाया भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घातला. त्यांच्या धोरणांद्वारे त्यांनी वसाहतवादास पूर्णपणे विरोध करून जागतिक शांतता व सुरक्षिततेला प्रथम पसंती देण्याचं काम केलं. त्याचबरोबर त्यांनी सुरुवातीच्या काळातील परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्ये कशी असावीत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे, कोणत्याही दबावाशिवाय जागतिक घडामोडींचे आकलन, त्या कालखंडामध्ये पाकिस्तान व चीन या देशांकडून होणारे संभाव्य धोके विचारात घेण्यात आले. शांततेचा व स्वावलंबनाचा आग्रह त्यांनी धरला. पंडित नेहरूंनी अलिप्तवादी धोरणाचा पुरस्कार केला, स्वीकारलं. आशिया खंडातील सर्वच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे, त्याचबरोबर दोन्ही महासत्ता गटांकडून सहकार्य मिळवणं, देशाची संरक्षण व्यवस्था बळकट करण्यावर त्यांनी भर दिला. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी अलिप्तवादाचा स्वीकार केला. भारताने सुरुवातीच्या काळात अलिप्तवादाचा स्वीकार करून आशियाई व आफ्रिकी राष्ट्रांशी सहकार्य करून विकास साधण्याचा प्रयत्न केला गेला होता. दोन, शांतता व स्वातंत्र्य ही अलिप्तवादाची 2 मूलभूत तत्वे होती. 3, शीतयुद्धाच्या काळात काही आफ्रो आशियाई देश 2 महासत्तांच्या लष्करी संघटनेचे सदस्य झाल्याने प्रादेशिक विकासाची प्रक्रिया थांबली. 4.
1974 मध्ये भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी घेऊन आपली क्षमता सिद्ध केल्याने भारताचा एक प्रबळ सत्ता म्हणून दक्षिण आशियात उदय झाला. 5 दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून सार्क या संघटनेचा उदय झाला. भारताने चीन व अमेरिका यांच्याशी संबंध सुधारले. या पहिल्या परराष्ट्र धोरणाच्या कालावधीमध्ये भारत पाकिस्तान मध्ये 4 युद्ध झाले. पहिले युद्ध 1947-48 मध्ये झाले. 1965 मध्ये काश्मीर प्रश्नावरून दुसरे युद्ध झाले. 1971 साली झालेल्या तिसऱ्या युद्धाने स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली आणि 1999 साली कारगिलच्या भागात पाकिस्तानने घुसखोरी केल्यामुळे चौथी युद्ध झाले. या 4ही युद्धात भारताने पाकिस्तानचा पूर्णपणे पराभव केला. अशा पद्धतीने 1947 ते 1990 पर्यंत भारताचे परराष्ट्र धोरण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शांततेचा व स्वावलंबनाचा आग्रह, देशाचे संरक्षण व्यवस्था बळकट करण्यावर भर दिलेला आहे. यानंतर परराष्ट्र धोरणाचा दुसरा टप्पा म्हणजे 1991 ते आजपर्यंत भारताचे परराष्ट्रीय धोरण 1991 नंतर गतिमान झाले. राजकीय व लष्करी संबंध याबरोबर देशाचे अर्थकारण, व्यापार, शिक्षण, तंत्रज्ञान अशा गोष्टींचाही समावेश परराष्ट्र संबंधात झाला. 1991 नंतर भारताने मुक्त आर्थिक व्यवस्थेचे धोरण स्वीकारले. त्यामुळे आर्थिक व्यवस्थेवरील सरकारचे नियंत्रण कमी झाले. शेजारील देशांशी भारताचा व्यापार वाढला. जागतिक व्यापारात महत्त्वाचा सहभाग वाढला. देशाच्या आर्थिक विकासाचा दर वाढवण्याचा प्रयत्न सुरू झाला. या दुसऱ्या टप्प्यामध्ये भारताचा आंतरराष्ट्रीय संघटनात भारताने सक्रिय सहभाग नोंदवला. 1990 नंतर सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम अशा आग्नेय आशियाई राष्ट्रांशी भारताचे संबंध वाढले. इस्रायल, जपान, चीन, युरोपीय संघ यांच्याशी देवाणघेवाण वाढली.
G20 म्हणजे ब्रिक्स यांसारख्या घटनांचा भारत सदस्य झाला. G20 मध्ये ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका यांचा समावेश होतो. या सर्व देशांशी भारताचे व्यापारी संबंध, भारताचे परराष्ट्र धोरण अधिक मजबूत तयार झाले. त्यानंतर या दुसऱ्या टप्प्यामध्येच भारताने आण्विक धोरण आखले. भारताच्या परराष्ट्र धोरणातील ही महत्वाची बाब आहे. भारताला स्वातंत्र्यानंतर लगेच भारताने अणुऊर्जा कार्यक्रम हाती घेऊन अणुऊर्जा विभाग व अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा यांची निवड करण्यात आली. ऊर्जेची निर्मिती करणे व लष्करी क्षमता वाढवणे ही यामागची उद्दिष्टे होती. भारताने 1974 मध्ये पोखरण येथे भारताने पहिली अणुचाचणी घेतली. त्याचप्रमाणे 1998 मध्ये येथेच म्हणजे पोखरण येथेच दुसरी अणुचाचणी घेऊन अण्वस्त्रे निर्माण केली आणि अण्वस्त्रे वाहून नेणारी क्षेपणास्त्रे तयार करून भारताने वायुदल व नौदल सक्षम बनवले. त्याच कालावधीमध्ये भारताने अणुअस्त्र चाचणी केल्यानंतर अण्वस्त्र बंदी करार करण्यात आला. अण्वस्त्रांचा प्रसार रोखण्यासाठी 2 जागतिक करार करण्यात आले. अण्वस्त्र प्रसार बंदी करार NPT, सर्वंकष अणुचाचणी बंदी करार CTBT. या करारातील अटी केवळ बड्या राष्ट्रांच्या फायद्याच्या आहेत व विकसनशील देशांवर जाचक निर्बंध लादणारे आहेत. म्हणून भारताने या करारावर सही केली नाही. भारत अण्वस्त्रधारी देश झाला तरी निःशस्त्रीकरणाच्या प्रयत्नात तो पाठिंबा देतो. जागतिक शांतता व सुरक्षितता निर्माण व्हावी ही एक जबाबदार देश म्हणून भारताची भूमिका आहे. आतापर्यंत आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी आणि उद्दिष्टे बघितली.